तो ये जो नया कदम है, ये जो नई तरक्की है, BC4 की, चाहे अल्ताफ बाली हो, चाहे सुभाष ठाकरे हो, चाहे करसन फ्लोरे, बहुत से लोग हैं, इन्होंने ये जो नया फॉर्मेट लाया, इसके बारे में आपकी क्या राय है? सांगायचं झालं तर कोरोना याला महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. बघा, कोरोनामुळे एप्रिल आणि मेचं पीक सीझन हे संपुष्टात आलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी आमचे BC4च्या सर्व सदस्यांची एक मीटिंग झाली. चला प्लीज फिल्डिंग सेट करून घ्या, आणि त्यांनी ठरवलं की 2 महिने भरून काढायचे आहेत, म्हणून शहरी फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्हाला रबर बॉल फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. जरार मुल्ला आ चुके हैं क्योंकि नवाब स्पोर्ट्स ने पहला मैच जीता है. इन फ्रंट ऑफ द क्रिकेट खेलने वाले बल्लेबाजों की अगर मैं लिस्ट बताऊं तो फिर योगी, सचिन गायकवाड़, जरार मुल्ला, जुल्फिकार, बहुत से नाम हैं जो इन फ्रंट ऑफ द विकेट बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं. आणि भिवंडी क्रिकेटर्सची माहिती तुमच्यापेक्षा जास्त कोणाला असू शकते, कारण सिटी क्रिकेट असला तर सिद्दीक सरांचा आवाज त्या टुर्नामेंटला असेलच, हे मात्र कुठेतरी काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. देखिए मनीष पाटिल, वैसे मैं भी सीख रहा हूँ कमेंट्री, लेकिन भिवंडी तालुका या भिवंडी कर का ये प्यार है कि हर जगह वो मुझे बुलाते हैं. मैं यहाँ पे सुभाष ठाकरे, जो कि बहुत अच्छे मित्र भी मेरे, बहुत बड़े क्रिकेटर हैं, ये उनका मेरे ऊपर मेहरबानी है कि मुझे सबसे पहले उन्होंने यहाँ पर बुलाया. लेकिन सभी कमेंटेटर अपनी जगह परफेक्ट है, चाहे सुभाष धुमाल हो, चाहे राहुल भोईर हो, चाहे मनीष पाटिल हो, और कल आने वाले वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर हो. सो बैक टू क्रिकेट नाउ, टू ओपनर्स ऑन द फील्ड. You are watching rubber cricket Ghamsan. Zulfikar and Yogesh, these two are the openers. Yogesh is the class player, class all-rounder. Is going to be lot of effect on global climate changing. There is a 25-minute calculated time. Captain Asrar Ansari right on the third man boundary. The sponsor of Hamza Sport. चांगलं क्रिकेट तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल आणि पहिला बॉल स्टार्ट. Baba goes to Zulfikar, this time tucking on the onside, but doesn't collect cleanly. Ball is traveling to backward square leg and leg by signal from umpire. So Hamza Sports, Rais Builder and Developer won without loss. Welcome the great GTC owner स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. Suraj Matre. Oh, this time no ball signal, bad delivery. Yogesh not happy himself, tried to swung on the onside, miss in the air. By signal from umpire, 2 extra. Welcome Suraj Matre. Frit signaling from umpire Munna Pathan. Frit. गोल्डन चान्स असणार आहे या पुढच्या बॉलवर, मात्र लिस्ट रिस्क असेल, तुम्ही काही अटेम्प्ट करा, फ्री हिट असेल. Yes. Baba goes to Zulfikar, downs to leg side, should be a wide. He bows in Dusra Molla. Frit continue. Yes, signal from umpire Munna Pathan. 4 extra so far. रबर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट यात प्रचंड तफावत आहे आणि त्यामुळे बॉलर्स मात्र कुठेतरी आजच्या दिवसामध्ये निराश करत आहेत, कारण खूप जास्त वाईट सकाळपासून बॉलर्स हाताळत आहेत. Baba right arm over the stumps. This time it's a great stroke, 6 runs. This is the Zulfikar trademark shot. Juicy Afoli and loft as ball over long off for a glorious 6. खूप चांगला His hard choosy Afoli over the long off for 6.
Right arm round the stumps. Bosro Zulfikar once more on drive, straight to long on, and with the stroke through for one. 1 to total now, 11 without loss. Rise builder and developer winning a toss. आपका स्वागत है। और दीपक पाटिल ही बता सकते हैं तालुका क्रिकेट के महान बल्लेबाज के मानस पाटिल नासिक में क्यों चले गए। एक्झॅक्टली जेव्हा जेव्हा टुर्नामेंट्स असतात तर दीपक पाटील खास करून त्यांच्याकडून शुभेच्छा येतातच. मानस पाटील जे नाशिकवरून आहेत, क्रिकेट वेळ आहेत, क्रिकेट चाहते आहेत आणि क्रिकेटचं प्रेम मात्र तिकडे त्यांना इकडे घेऊन येते. Baba known one of the great batsmen, but he opened the bowling attack. Baba Sheikh, new batsman in. Kapil Kene for pinch hitting, batsman to follow the Jangju captain Harish Kene. Oh, beautiful ball indeed. Just past the bat. Lovely ball. And this is the good comeback from Baba Sheikh. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झालाय आणि शेवटच्या क्षणाला गणित चुकलंय फलंदाज कपिलचं आणि हा डॉट बॉल. सुरुवात चांगली होते, आता मात्र कुठेतरी हमजा स्पोर्ट्सची. Right arm round the stump. Full toss, swung hard and high. Should be a 6. Yes, it is. Juicy full toss. आखिर में पहली मर्तबा नया इतिहास। ये देखिए रिप्ले में किस तरह से उस गेंद को खेला था। सुभाष ठाकरे एंड कंपनी ग्रामीण और सिटी 11 के बीच में एक नुमाइशी मैच. चांगली संकल्पना आहे आणि एक आकर्षण असायलाच हवं कुठल्याही टुर्नामेंट मध्ये. तर आता ते आकर्षण तुम्हाला संध्याकाळी 4 ते 4:30 वाजता पाहायला मिळेल. भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी सिटीचे सुपरस्टार्स तुम्हाला एकमेकांसोबत खेळताना पाहायला मिळतील. मौसम अब थोड़ा सा सुहाना होता हुआ, आसमान में कहीं गहरे तो कहीं दूधिया बादल छाए हुए, ठंडी हवा के झोंके बहते हुए आप देख रहे हैं राजनौली क्रिकेट ग्राउंड से गेंदबाजी में परिवर्तन और बुलाए गए गेंदबाज सलमान को। देखिए बाबा शेख ने पहला ओवर किया, वो बल्लेबाजी के लिए काफ़ी जाने जाते। कहीं ना कहीं एक बात है कि असरार अंसारी कुछ अलग कर रहे हैं। तवाब इस वक्त मिड विकेट ऑर्थोडॉक में काऊ कॉर्नर पे है। सलमान की पहली गेंद, अच्छा ड्राइव जुल्फिकार का तवाब के पास, वाइडिश मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच 1 रन। सलमान राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा बैक फुट पे के पंच किया गेंद को, कवर एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन। थंब से फोर्स किया है, लॉन्ग ऑफ के ऊपर 6 रन। कपिल केने मानो फोर्सई से सेट होकर आए। जंगजू कैप्टन हरीश केने का आना बाकी। कमाल के खिलाड़ी हरीश केने टीम को भी लीड करते हैं और लीडिंग फ्रंट जिसे कहा जाता है।
स्कोर तेजी से बढ़ता हुआ रईस बिल्डर एंड डेवलपर का 28 पे पहुंचा है। कपिल केने 4 गेंदों पर 16 पे बल्लेबाजी कर रहे हैं और जुल्फिकार मोमिन ने बना रखे 8 रन। हेलो हेलो अगली 2 टीमों को टॉस के लिए रिपोर्ट करना है। थँक यू। धावसंख्या 28 यावेळेस खूप जास्त बाहेर पण मात्र अचूक गोलंदाजी ठेवली गेली बघा बॅट्समन पासून दूर ठेवले जाते कारण माहिती आहे कपिल स्लॉट मध्ये घेऊन बॉल बाहेर करतोय त्यामुळे चांगली रणनीती गोलंदाज सलमानची। सलमान थोड़े महंगे साबित होते हुए इस ओवर में कपिल केने के लिए निकल के मारने की कोशिश, बढ़िया गेंद, आउट कॉट बिहाइंड, एज एंड गॉन। को आ रहे हैं राजा गुलवी, मैन फ्रॉम निम्बोली। पिछला जो BC4 क्रिकेट सीजन रहा था जिसमें लेट विनोद दादा पाटिल चषक वडगर हुआ था उसमें वो मैन ऑफ द सीरीज रहे थे। राजा गुलवी भी कमाल के ऑलराउंडर है, मैन फ्रॉम निम्बोली। बघा दुसरं षटक सिद्दीक सर चालू आहे 28 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही एक बॉल शिल्लक आहे। एक चांगली सुरुवात मी म्हणेन ती म्हणजे रईस बिल्डर्स या टीमची नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारून। हालांकि कप्तान आरएस केने ने कहा था कि रबर क्रिकेट में कोई भी किसी को मात देता है। रईस बिल्डर एंड डेवलपर बहुत बड़ा नाम है और पिछले BC4 फॉर्मेट में ये टीम 3 नंबर पर रैंक कर रही थी। एक्झॅक्टली बघा हा लेखाजोखा मात्र सिद्दीकजी भावे यांच्याच मुखातून आम्हाला ऐकायला मिळू शकतो। एकूण एक प्रत्येक सिटी क्रिकेटचा वैयक्तिक रेकॉर्ड आणि सांघिक रेकॉर्ड 2002 पासून 2021 पर्यंत त्यांच्या मुखावर आहे। तुर्तास धावसंख्या झालेली आहे 28 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज तयार सलमान। नए बैट्समैन राजा गुलवी बल्लेबाजी को आए, सलमान मुड़ते हुए इस मरतबा ऑन दी ऑफ खेला है 6 रन। राजा गुलवी ने बता दिया है कि बल्लेबाजी के राजा क्यों है। क्या शॉट खेला आंखों के नीचे। वाप स्पोर्ट्स बी रेडी। धावसंख्या झाले 34 धावा। 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा। जुल्फिकार अजूनही 8 धावांवर खेळतोय आणि राजाने पहिल्याच बॉलवर षटकार खेचून राजा नाव काय ते सिद्ध करून दाखवले। 2 ओवर में 34 रन बने, बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे। चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच बहुप्रतीक्षित आहे। भिवंडी ग्रामीण स्टार आणि भिवंडी सिटी स्टार, तर ती मॅच योग्य त्या षटकांची व्हावी त्यासाठी तुम्ही अचूक खेळ करणं गरजेचं आहे। GTC के सूरज मात्रे हमारे बीच में मिस्टर कराले हैं, भूपेश कराले। ये देखिए गेंदबाजी के लिए ताहिर को बुलाया गया है, बहुत ही अनुभवी क्रिकेटर। सामना करेंगे जुल्फिकार। खुद कॅप्टन आहे सिद्धीची आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम फर्ट। पाहूया स्कोरला अंकुश लावेल का। ताहिर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद आगे रखा था, ऑन साइड में उछालना चाहते थे जुल्फिकार, थोड़ी सी बैठ गई थी गेंद। मित्रांनो महत्वाचं आहे ताहिर हे अनुभवाचं दुसरं नाव आहे आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतो आणि संघ अडचणीत असताना खूप चांगली कामगिरी, खूप चांगली भूमिका आणि खूप चांगली गोलंदाजी ताहिरची। बहुत बढ़िया गेंद और आखिरकार बॉल। जीतू फुलेरे का आगमन हो चुका है, आपका हार्दिक स्वागत है। 40 प्लस के बहुत महान खिलाड़ी
षटकार जो सुरुवातीला आला होता त्याच्या माध्यमातून एक षटकार खेचला गेला होता, त्यानंतर थोडं स्ट्रगल होतं, त्याला बाद करण्यामध्ये यश मिळतंय. जुल्फिकार बाद झालाय, योगेश बाद झालाय, कपिल केणे बाद झालाय, राजा अजूनही खेळपट्टीवर आहे आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलाय योगेश केणे. बघा मोठा खेळाडू कोण असतो जो मैदानाच्या आतमध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो आणि ती जाणीव करून देतो बहुत ही ताहिर आपल्या अस्तित्वाची जाणीव मैदानात करून देतो. पहिला बॉल डॉट, दूसरा बॉल विकेट. लग ही नहीं रहा है कि ताहिर बहुत बड़े अंतराल के बाद क्रिकेट में आए. कमाल की गेंद थी जिसपे जुल्फिकार को बोल्ड कर दिया. ताहिर नए बैट्समैन, जंगजू कैप्टन, जंगजू खिलाड़ी आरेश केने कमाल के खिलाड़ी हैं, कभी भी कहीं भी शुरू हो जाते हैं. काफी शॉट्स हैं उनके पास. एक कंप्लीट बैट्समैन है, कंप्लीट कैप्टन भी है. इस मरतबा उछाल दिया गेंद को गैप में, कोई मौका नहीं. पहले बाउंस पर 4 रन. ऑफिस टॉस खेला वहां पर हरीश केने ने. पहिल्याच बॉलवर 4 धावा खेचून जंजू खिलाडी का आहे त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवताना हरीश केणे. धावसंख्या झालेली आहे 38 धावा, 38. ताहिर अक्सर विकेट टू विकेट गेंदबाजी करते हैं. एक और लंबा स्ट्रोक लेने की कोशिश, बढ़िया वापसी. गेंद बल्ले की जड़ से लगी, वहीं पे लुढ़क गई. आरडी 4440 के कई समर्थक हमारे बीच में, सभी का हार्दिक स्वागत है. खूप चांगली बॅटल या तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग साइड कडून देखील अटॅक होतोय, बॉलिंग साइड कडून देखील अटॅक होतोय. एक चांगलं शिस्तबद्ध षटक ताहिरच्या माध्यमातून. ताहिर इस मरतबा बहुत ही बढ़िया कोशिश थी वहां पे स्वीप करने की, और स्वीप किया भी उन्होंने, लेकिन गेंद बल्ले की जड़ से लगने के बाद लेग बाय के रूप में गई है, बल्ले की जड़ से नहीं लगी है. हालांकि पोजीशन जरूर की थी शॉट खेलने की. स्कोर इस वक्त 39 रन 3 विकेटों के नुकसान पर. बरसात का नामो निशान नहीं है और ग्लोबल चेंजिंग क्लाइमेट का असर दुनिया में हर जगह नजर आ रहा है. कहीं पानी के लिए तरस रहे हैं तो कहीं पानी घरों में भर गया है. एक्झॅक्टली. खूप चांगलं तुम्ही सांगितलं की काही लोक पाण्यासाठी तरसतात पण काहींच्या घरामध्ये मात्र 4 फूट पाणी आहे. ताहिर इस मरतबा शॉट हम पुल और पावरफुल. राजा गुलवी के बल्ले से दिलकश शॉट, 6 रन. कशी गोलंदाजी करतोय. पाणी, बॉल 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 पाठवून प्लीज. आयडियल बॅट्समन कोण आहे जो बॉलरला ओळखतो, त्याचे प्रिव्हियस डिलिव्हरी कशा आहे, त्याची पिचिंग कशी आहे, कुठल्या वेधाने तो बॉल टाकतोय, कुठल्या वेगाने तो बॉल टाकलोय ते ओळखलंय. आणि हरीश केणेने आतापर्यंत 4 धावा बनवलेल्या. तर राजा गवळी, सिद्दीक सर 2 बॉलवर 2 षटकार. 3 ओवर की समाप्ति, रन बने 45. 2 अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद है. वसीम अंसारी जो विकेट कीपिंग कर रहे हैं, क्रिकेट का एक बहुत बड़ा नाम है और लेदर और टेनिस क्रिकेट में वसीम अंसारी के पास पिछले 25 सालों का अनुभव है. देखना है उन्होंने गेंदबाजी में परिवर्तन किया है. स्लॉग ओवर है, हारामारी होती है या नहीं, आइए सुनते हैं मनीष पाटिल से. धन्यवाद सिद्दीक जी भाबे, ज्यांचा आवाज मात्र ऐकल्याशिवाय भिवंडीतलं क्रिकेट अधुरं आहे. त्यांचा आवाज तुम्ही ऐकला आणि ते देखील चर्चा तर करतीलच. दरम्यान 3 षटकांत धावसंख्या झालेली आहे 45 धावा. आपण पाहतायत हरिभक्त परायण अनंत ठाकरे चषक 2021 आणि सकाळपासून त्यांची उपस्थिती, त्यांचे आशीर्वाद आम्हाला व्यासपीठावर लाभलेले आहे. सकाळपासून सर्व संघ चांगला खेळ करतायत, शिस्तबद्ध खेळ करतायत. BC4 ची कमिटी मात्र प्रत्येक खेळाडूच्या खेळावर लक्ष ठेवून आहे आणि शिस्तीसाठी ओळखली जाते BC4. 4थ्या षटकाची सुरुवात होते आणि बाबा ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तर 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस खूप चांगली डिलिव्हरी, क्रॉस सीमर होता, शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे अपील तर केलं गेलंय पण पंचांचं निरीक्षण देखील तितकंच चांगलं. लेग बॅचच्या माध्यमातून एक धाव संख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 46. बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद. हालांकि थोड़े अटपटे अंदाज से खेले थे वहां पर हरीश के ने. आइए देखते हैं कौन बनाती हुई गेंद थी.
राजा ज्याने आतापर्यंत 2 बॉलवर 2 षटकार खेचलेत. षटकारांची तिकडी पूर्ण होईल का? जर पूर्ण झाली तर हरीश ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम 500 दिले जातील. ओहो, यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक स्वीपचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल निघून जाते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस उजव्या रेषेच्या बाहेरच्या बॉलला वाईड ऑफ लॉंग सीमारेषेच्या पलीकडे केलंय. 6 धावांसाठी षटकार. पण झाले 56. हरीश केने ऑन फायर. बाबा यावेळेस राजा बाबा गुलवी on fire. वायकम राऊंड विकेटचा मारा घेऊन सज्ज झाला होता. लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग झाले आणि कुठेतरी खेळ बदलण्याचा प्रयत्न, वेळ घालवण्याचा प्रयत्न बाबा करतोय, कारण खूप चांगल्या फॉर्मामध्ये आहे राजा गुलवी. आतापर्यंत वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय. कमाल की बल्लेबाजी कर रहे राजा. बाबा ओहो, यावेळेस हलकसं गती परिवर्तन केलं. उजवेष्टीच्या बाहेर बॉलला ठेवला. चेंडूला फॉलो न करता खेळण्याचा प्रयत्न राजाचा फसतोय. बॉल जातोय डॉट. देखिए हरीश केने को पता है कि राजा गुलवी बहुत अच्छी बल्लेबाजी करे. उन्होंने स्ट्राइक राजा गुलवी के पास दिया है. राजा गुलवी को निम्बोली से गोटिया सेठ ने ऑल द बेस्ट कहा है. यावेळेस खूप चांगला ऑफ ब्रेक तुम्ही पाहिला. पिचिंग खूप चांगली होती. शॉट ऑफ गुडलेनला पिच झाल्यानंतर बॉल हलकासा टॉस होतो. यष्टांच्या वरून डिलिव्हर होतो. यष्टीरक्षक त्याची कामगिरी चोख बजावतोय आणि बॅट्समन मात्र थोडासा अडकतोय. धावसंख्या थांबले 57 या आकड्यावर. बॉल्स फेकून झाले त्या षटकातले 5. शेवटचा बॉल फेकण्यासाठी बाबा सज्ज. राईट आर्म राऊंड. यावेळेस व्यवस्थित बॉल मिडल ऑफ द बॅट घेता आला आणि या बॉल निघून जातोय मिड विकेट रिजन मध्ये. डीप क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय, स्लीप होतोय. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि संधीचं सोनं. आणि अशा पद्धतीने 4थ्या षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रईस बिल्डर्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 59 धावा, 59 रन्स. देखिए दोनों बैट्समैन अच्छे इस वक्त पिच पे मौजूद है, रईस बिल्डर एंड डेवलपर के. कहीं ना कहीं हरीश केने के और राजा गुलवी के जहन में होगा कि स्कोर को कम से कम 20 रन बनाया जाए. आप देख रहे हैं ठाकरे परिवार का अभिमान, आप देख रहे हैं रबर क्रिकेट का घमसान BC4 फॉर्मेट में. राजा गुलवी जो निम्बोली से ताल्लुक रखते हैं, उनको निम्बोली से गोटिया सेठ ने ऑल द बेस्ट कहा है. और गोटिया सेठ आपका भी हार्दिक स्वागत है इस कप में. कमाल की बल्लेबाजी कर रहे राजा. 3 सिक्सर 1 चौका लगा चुके हैं. वैयक्तिक 24 धावांना वेगतो. पण प्लीज मी टीम मीटिंग घेऊ नका. मी वारंवार सूचित करतोय, आयोजकाच्या माध्यमातून ही सूचना केली जाते की संध्याकाळची एक बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित मॅच आम्हाला खेळवायची आहे. भिवंडी सिटी स्टार आणि भिवंडी ग्रामीण स्टार हे तुम्हाला एक महत्त्वपूर्ण प्रेक्षणीय लढत याच मैदानावर संध्याकाळच्या सतत पाहायला मिळणार आहे. तर टॉससाठी विनंती करतोय म्हणजेच जॉयकुमार टेमगर विपक्ष नवाब स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने जॉयकुमार टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे टॉससाठी. नूरुल एंड शेख फैम टीम और नवाब खान शेख फैम टीम, नवाब स्पोर्ट के कैप्टन और राजा मनुष करसन फ्लोरे फैम टीम जय कुमार के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स में आना है. नवीन बॉलर असरार पप्पू गोलंदाजी मार्कवर येतोय आणि स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय. आणि या जबाबदारी स्वीकारताना मात्र अपेक्षांचं ओझं आहे, टीमचं बर्डन आहे. ते टीमचं ओझं कसं पूर्ण करेल पाहूया. असरार पप्पू. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय हरीश. यावेळेस हरीशचा मिस्की हुक शॉट आहे. क्षेत्ररक्षक नाही, शॉर्ट लेगला डीप क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाईल. हरीशचं कौतुक देखील तितकंच करावं लागेल, कारण त्याने स्ट्राईक रोटेट करून राजाला स्ट्राईक दिले, जो या मॅच मध्ये खूप चांगल्या फॉर्मामध्ये आहे. संघाच्या धावसंख्येला पुढे नेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. म्हणून स्ट्राईक रोटेशन कॅप्टन हरीश केणेकडून तुम्हाला पाहायला मिळते. बघा, जेव्हा तुमच्या बॅटमधून धावा येत नाहीत तेव्हा मात्र तुम्ही समोरच्या तुमच्या सहफलंदाजाला जास्तीत जास्त चान्स दिला तर तुमच्या संघासाठी ते योग्य असते. बिल्कुल सही कहा आपने, सही आकलन किया है. धावसंख्या 60. ओहो, गोलंदाजा देखील तितकंच कौतुक असरारचं.
गुडलेनला पिचिंग झाला त्यानंतर ऑफ टर्न झाला आणि यावेळेस फलंदाजाचा नेट चुकला, वेध चुकला. राजा गुडी डॉट चेंडू हाताळतोय. कमाल की गेंद थी, दाएं हाथ के बैट्समैन के लिए ऑफ कटर किया था असरार अंसारी, जो कि स्पॉन्सर भी हैं टीम के, कमाल के खिलाड़ी हैं. यावेळेस असं जाणवतंय की हलकीशी इनसाइड एज लागली होती की काय. असरार जे सिद्दीक सरांनी सांगितलं की ओनर आहेत आणि पाहूया नक्की काय झालंय. थ्रो तर झालेला आहे, दरम्यान एक धाव कंप्लीट सुद्धा झालेले आहे. वेट फॉर अंपायर सिग्नल व्हॉट इट इज आणि नक्कीच रिकन्सिडर केलं जाईल. सिद्दीक सर, देखना है कि क्या अंपायर, देखिए अंपायर के पास कोई नहीं जाएगा. BC4 फॉर्मेट में क्रिकेट हो रहा है. अंपायर क्या फैसला करते हैं कि नहीं, क्या करते हैं कि क्या गेंद डेड हुई थी या नहीं. हालांकि रन जरूर लिया वहां पर दोनों बैट्समैन ने. अंपायर का निर्णय अंतिम रहेगा, इस बात का ध्यान रहे. देखिए कहीं ना कहीं असरार ने राजा गुलवी को खामोश रखा, है बहुत बड़ी बात है. और वो भी डे तोड़ में वो गेंदबाजी को आए. बघा जबाबदारी स्वीकारणं आणि जबाबदारी पूर्ण करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि असरार जे टीम ओनर आहेत त्यांनी मात्र शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारली आणि आतापर्यंत 3 बॉल्स हाताळून फक्त 1 धाव खर्च केले. सिद्दीक सर, अंपायर मुन्ना पठान काफी अनुभवी है, उन्होंने रन नहीं दिया क्योंकि गेंद, हालांकि कैच छूटा था और डेड हो चुकी थी. बघा हे असरार ने 3 गेंदों में कितने रन दिए, 1 रन. डे तोड़ में इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है. हालांकि 3 गेंदें बची है. कधी कधी तुमचे लीड बॉलर चांगलं काम करत नाही, पण कधी कधी ऑप्शन किंवा युजफुल गोलंदाज काम करत. पण यावेळेस मात्र तडाखा पाहायला मिळाला. बॅट्समनचा बॉल निघून जातोय आमच्या VIP डायसच्या मागे. 6 धावांसाठी दणदणी षटक. एंड डिलीवर, खरे शॉट खेला. क्या कमाल की टाइमिंग राजा गुलवी की. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झालेली आहे 66. 66 धावा धाव फलकावर आहेत. नेक्स्ट मॅच असणार आहे जॉय कुमार टेमगर विपक्ष नवाब स्पोर्ट्स. असरार राईट आर्म राऊंड, गती कमी केली. क्या बात आहे, यालाच म्हणतात अनुभव. खूप चांगल्या पद्धतीने गती कमी करून खेळवलंय आणि हा बॉल मात्र डॉट होता होता 1 धाव लेग बॅचच्या माध्यमातून पूर्ण केली. देखिए जो सिक्सर लगा था वो तेज गेंद की थी, असरार ने बहुत अच्छा कनेक्ट किया था. अब 1 गेंद बची है, असरार ने अब तक 7-8 रन दिए. अगर इस गेंद पे सिक्सर लगा, या बॉलला जर असरारने हरेशचा विकेट घेतला तर सुभाष ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. लास्ट बॉलला विकेट, असरारला 500. पाहूया हो हो हो, कोणाचंच भाकीत पूर्ण झालं नाही. वेट फॉर अंपायर सिग्नल व्हॉट इट इज. पंच निरीक्षण करतायत आणि आता वळतात. यालाच म्हणतात आदर्श पंचांची निशाणी. जिथपर्यंत बॉल डेड होत नाही तोपर्यंत सिद्दीकचा निर्णय आला नाही. यस, मुन्ना पठान ने 30 साल क्रिकेट भी खेला, इस बात को ध्यान रखे. असरार राईट आर्म राऊंड, 500 रुपये पारितोषिक असेल या बॉलवर. विकेट आला तर पण विकेट नाही आलाय, बॉल मात्र स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवून दिलाय ऑडियन्स स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार षटकार. देखिए जॉय कुमार बनाम जो मैच रहेगा वो नवाब स्पोर्ट्स. इस वक्त नवाब खान नवाब स्पोर्ट्स के, और मैं टॉस के लिए 2 हमारे मशहूर मेहमानों को आवाज दूंगा, संदेश ठाकरे और सागर ठाकरे. दोनों से रिक्वेस्ट है कि टॉस बॉक्स से जुड़ जाना है. दोनों कैप्टन इस वक्त. ऑल द बेस्ट नवाब खान एंड ऑल द बेस्ट देवा. देवा कमाल के परफॉर्म कर रहे हैं. वेलकम संदेश जी एंड सागर. दोनों टीमों को ऑल द बेस्ट. आइए संदेश जी के हाथ में मैं टॉस दे रहा हूं.
हेड कहना है और आया भी हेड, टेल आया है। नवाब स्पोर्ट्स ने टॉस को जीता है, बहुत धन्यवाद संदेश जी एंड सागर। नवाब खान, आप तो दूसरा मैच खेल रहे, पहले ये बताइए टॉस जीता है क्या करेंगे, फील्डिंग। कारण बता सकते हैं? हाँ, टीम का पूरा कहना है कि फील्डिंग करेंगे और बॉलर लोग बॉलिंग अच्छी कर रहे हैं। ये बताइए पिछले मैच में क्या गलती हुई थी जिसको दुरुस्त करके सामने जॉय कुमार है उसके सामने उतरना चाहेंगे? सबसे बड़ा रीज़न ये है कि बहुत दिन बाद टूर्नामेंट है तो कुछ लोग को प्रैक्टिस कम होता है। इंशाल्लाह इस बार कवर करेंगे। क्या कामरान पटेल से फिर क्या उम्मीद आप रख रहे हैं? इंशाल्लाह सबसे, पूरी टीम से। तो उम्मीद करें कि जॉय कुमार को यहाँ पर फुल एंजॉय देने जा रहे हैं। कोशिश पूरी रही। ऑल द बेस्ट। देवा, जॉय कुमार पिछला जो रबर का टूर्नामेंट था उसकी रनर्स थी, आपके पास बड़े बड़े चेहरे हैं। ये बताइए कि शो के बारे में इसलिए नहीं पूछूंगा कि सुभाष ठाकरे स्वयं खेल रहे हैं, ये बताइए कि राजमनोनी में जो क्रिकेट फल फूल रहा है, ये ग्राउंड अब टॉप 5 ग्राउंड में पकड़ा जा रहा है। चैलेंज धोबी तालाब स्टेडियम, परशुराम टॉवरे स्टेडियम, छत्रपति महाराजा शिवाजी स्टेडियम, सोनाली क्रिकेट ग्राउंड, अब राजनौली क्रिकेट ग्राउंड। तो ये जो उछाल आया है, ये जो तरक्की हुई है, आपको कैसा लग रहा है? सर बहुत अच्छा ग्राउंड बना है विनोदा ने और सचिन दा ने, और ग्राउंड इतना उन्होंने अच्छा बना है। यहाँ पे बारिश में पानी भरा था फिर भी उन्होंने मेंटेन करके रखा है इसको, और हमें ऐसा उम्मीद है कि आगे यहाँ पे डे नाइट के लिए फोकस भी उपलब्ध करके देंगे, और हम चाहते हैं कि ग्राउंड उससे भी अच्छा बने। देवा, टॉस जीतते तो क्या करते? सर हम बैटिंग ही लेते हैं। और आपको बल्लेबाजी दी गई, क्या टीम पूरी ताकत के साथ है? हाँ सर, टीम में जो भी प्लेयर है सब अच्छे ही है, और प्लेयर किसी पे डिपेंड नहीं है सर, जो परफॉर्मेंस करेगा और जो अच्छा खेलेगा उसके लिए गेम है ये। तो उम्मीद करें कि अच्छी शुरुआत के साथ जॉय कुमार एंजॉय करने जा रही। जी हाँ सर, जरूर हम अच्छा ही खेलेंगे। All the best. The news from the toss box is Nawab Sports won the toss. They elected ball first. Back to the commentary box. Shubhat Dumal and Rahul Bhoir is there. येस, राहुल भोईर आणि सुभाष धुमाळ या पुढच्या डावाचं समालोचन करतीलच. तुर्तास प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या डावामध्ये रईस बिल्डर्सने 74 धावा बनवल्यात आणि आता हमजा स्पोर्ट्सला 75 धावा पूर्ण कराव्या लागतील 30 बॉक्समध्ये. चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये धमाल कॉमेंटेटर सुभाष धुमाळ आणि त्यांच्यासोबत असतील एक माणेरेचा बुलंद आवाज मिस्टर राहुल भोईर. थँक्यू. धन्यवाद सिद्दीक बाबे सर, धन्यवाद मनीष पाटील. तर एक भलं मोठं आव्हान आहे 75 धावांचं, आणि आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी जमानी मोहम्मद हे सलमेजोग मैदानामध्ये हमजा स्पोर्ट्स या संघाकडून. तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज कपिल केने येतोय. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कुठल्या प्रकारची मर्यादा नाही. आपण पाहत आहात हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे चषक 2021. आजच्या दिवसामधील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या बाबतल्या 74 धावा धावफलकावर झळकावल्या आहेत आणि 75 धावांचं लक्ष्य हमजा स्पोर्ट्स या संघासमोर ठेवलेलं आहे रईस बिल्डर्स या संघाने. तर पवन म्हात्रे, गोडसे यांच्याकडून हरेश केने, मयूर केने आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्यांनी आमच्या संयोजन कक्षासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. पहिला चेंडू उंची जास्त आहे आणि लांबी जास्त, चिडीशी मापार षटकार. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू उचलून
फिक करतील तोपर्यंत मी ते एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोअर कार्डवरती 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. आमच्यासोबत जीत पाटील आहेत वडगरचे ऑफिशियल गुणसंकलक. आपलं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या 7 दिन बाद आपण पाहतोय 75 लक्षाचा पाठलाग करताना यावेळी समोर केलेलं आहे अगदी उभ्या जितू तरे चेंडू खाली आणि पहिल्या फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिला आदरा हमजा स्पोर्ट्सच्या संघाला. बेस्ट आणि 2021 बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट जितू तरे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आणि यावेळी चांगला झेल जितू तरे याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाही का अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे जितू तरे. यावेळी चेंडूला वीरगॉन दिलेला आहे सीमा बार गगनचुंबी षटकार. व्हॉट अ शॉट. क्लासिकल आपल्याला हा फटका पाहायला भेटला. आपण ऍक्शन रिप्ले जर बघितला तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला हा फटका. ऑफस्ट्रिक होती भरपूर सफल झाले फलंदाज आणि स्क्वेअर ऑफ द विकेट एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त हा फटका. गुड शॉट. एक षटकार आपण जमायच्या बॅटमधून पाहिला होता आणि त्यानंतर बाबा याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. यावेळेला मात्र वापसी करतोय गोलंदाज चांगल्या चेंडूच्या हातांनी. चांगलं कमबॅक. धावसंख्या स्थिर आहे. धावपळीकावर 13 धावा जे आव्हान आहे ते 75 धावांचं या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय. ना कमबॅक करत असताना कपिल खूप चांगला आपल्याला हा चेंडू पाहायला भेटला आणि कमबॅक करत असताना षटकार आल्याच्या नंतर चांगली वापसी. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी खूप उंच आहे चेंडू. क्षेत्ररक्षक राजा गुली चेंडू खाली मात्र स्वापी वर्क खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतोय हमजा स्पोर्ट्सच्या संघाला. रबर बॉल फॉर्मॅटमध्ये नक्कीच आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतात कारण का चेंडू भरपूर उंच गेला होता आणि राजा गुलवीकडनं झाली चूक. एक संधी मात्र फलंदाजाला येते आणि संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर एकूण टार्गेट 70+ 75चं टार्गेट आहे. ज्या अनुषंगाने सुरुवातच चांगल्या आपल्याला पाहायला मिळते. एक खेळाडू नक्कीच बाद झालाय. धावा स्कोअर बरोबर चांगल्या आपल्याला धुमाळसर पाहायला मिळतात. 14 धावसंख्या 14. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय हमजा स्पोर्ट्स हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे चषक 2021 मित्रांनो आपण पाहतोय भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील ही तिसरी लढत आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज योगेश येते. धावसंख्या 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहे. योगेश आमच्या संरक्षण कक्षाच्या टोकाकडनं गोलंदाजी मार्गावर सज्ज होणार आहे. आपल्या षटकामधील हा पहिलाच चेंडू. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला समोर केलेला 20 मध्ये लॉंग ऑफ रिझनला जितू तरे तिथे सज्ज आहे. एक धाव तर कंप्लीट आणि एका धावे समाधान मानावं लागेल. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आपल्याला ग्राउंड फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. जितू तरे खास करून नेस्टांच्या मागे असते क्षेत्ररक्षक म्हणून. आज बघतो आपण लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते एक वेगळी रणनीती रेस बिल्डर आणि डेव्हलपर्सची या मॅच मध्ये. निलेश यादव यांचं देखील शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. यावेळी मात्र प्लेअर मिस अप्रतिम चेंडू ऑफस्टमा चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आहेत योगेश. योगेशचा हा दुसरा चेंडू मात्र आला डॉट. काय मान्यवरांचं शुभ आगमन धुमाल सर. निलेश तरे आणि राजू ठाकरे या दोघांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं दोघांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरे षटक मार्गस्थ योगेश दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवलेलं पहिलं षटक केने यांनी हाताळलं होतं. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू जोरदार राफेल तिथे पाहायला मिळतोय मात्र पंच संमत नाहीत. एक चोटी धाव तर कंप्लीट केली जाते. चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. पंचांचा लेग बॅटचा इशारा होते.
ना भीष्मासारखे पंच देखील उभा आहेत. कुठल्या प्रकारचा रिॲक्शन आपल्याला पाहायला भेटला नाहीये, कारण का भरपूर चांगला अनुभव आहे उमेश केने सरांकडे. खूप चांगले खेळाडू देखील ते राहिलेत, म्हणजे भरपूर चांगली त्यांना क्रिकेटची माहिती आहे. उमेश केने असतील, आमचे मुन्ना पठाण सर असतील, सुभाष पाटील असतील, हे तिघे अजून क्रिकेट खेळत आहेत 40+ माध्यमातून. नक्कीच. आणि तिन्ही पंच आमचे ऑफिशियल पंच आहेत, तर ज्यांच्याकडे काय अनुभव आहे. याला चेंडूला फिर कोण दिले, भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. पूर्णपणे शॉट खेळले. आक्रमण करावंच लागेल आणि तो आक्रमण आता मात्र बाबा करत असताना संघाची धावसंख्या 6च्या मदतीनं आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 22 वर. आणि बाबाच्या बॅटमधून दुसरा षटकारही पाहायला मिळत आहे. धावसंख्या 22 दुसरी षटक मार्गस्थ असताना एक भलं मोठं लक्ष आहे आणि ते लक्षात घेता चांगली फलंदाजी आपण पाहतोय जमा आणि बाबा या दोन फलंदाजांकडून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, उंची जास्त आहे, लांबी कमी. राजा गुळी चेंडू खाल्याने यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही, फलंदाजाला जावे लागेल तमुच्या आसराला. मात्र आता मात्र राजा गुलवीकडनं कुठली चूक झाला नक्कीच इथनं मात्र झाली नाही. याच्या अगोदर चूक झाली होती, मात्र आता चूक करायची नाहीये. आणि नक्कीच आपण रिॲक्शन देखील बघितलं. झेल घेतल्याच्या नंतर आनंद सेलिब्रेशन करत असताना राजा गुलवी. योगेशचा चांगला कमबॅक अजूनही धक्का लागत असताना मैदानाच्या मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज योगेश सुपर गोलंदाजी. चांगला वापसी आपण पाहतोय, कारण या अगोदर चेंडूवर षटकार खर्च केला तो योगेश याने, त्यानंतर चांगली वापसी करताना दिसतोय योगेश. जो रॉयल्स फिल्डर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरी षटकात येतोय. यावेळी फुलटॉस चेंडूला ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. तर सिंगलने या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्येवरून पाहतोय धावपळकर हमजा स्पोर्ट्स 75 या लक्ष्याचा पाठलाग करताना 23 धावा. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 52 धावेची गरज आहे मॅचमध्ये, हा सामना जिंकण्यासाठी. मॅच अजूनही बॅलन्स आहे, सामना संपला नाही. इथनं चांगली बॅटिंग केली तर पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. मात्र आतापर्यंत रईस बिल्डर डेव्हलप सुद्धा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर आता मात्र इथं सेकंड इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पवन पहिले षटक फेकलं. योगेश षटकामध्ये आपण बघतो गोलंदाज 2 वर्षाखेरीज संघाची धावसंख्या आपल्याला 23 वर पाहायला मिळते आणि आता इथनं चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 52 धावा बनवायच्या आहेत धुमालजी या मॅचमध्ये. अगदी बरोबर. पुन्हा एकदा कपिल केने ज्याने पहिले षटक हाताळलं होतं त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे संघनायक हरेश केने याने आणि त्याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. आता स्पेलमधील हे दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेले आहे, तर सांघिक तिसरे षटक हाताळणार आहे. tennis-cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे क्रीडांगण रांजोली या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण आपण यूट्यूबद्वारे पाहू शकता. कपिल केने व्यापीठाच्या टोकाकडून यावेळी दिशा फरकटलेली आहे. पंच आमच्यावर बोलतात वाटचा इशारा करतात आणि हा चेंडू मात्र कपिल याला पुन्हा टाकावा लागेल. केने सरांचा एक आगळावेगळा आपल्याला इशारा पाहायला भेटला. रिॲक्शन जर बघितलं तर एक वेगळा रिॲक्शन पाहायला भेटला आपल्याला उमेश केने सरांचा. यावेळी प्लॅन मिस, अप्रतिम चेंडू ऑफस्टम हा चेंडू हाताळला. चांगली वापसी या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं, कारण या अगोदर चेंडू खूपच स्वेर होता आणि त्यानंतर स्वतःला सावरलेलं आहे ते गोलंदाजाने. यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळून काढलेलं आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये स्वतः संघनायक चेंडू फील करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न पूर्णही होतोय. तर या 2 धावेने हमजा स्पोर्ट संघाची धावसंख्या आणि धावसंख्या 2 वाढून झालेली आहे. धावपळीवर 26 धावा. सिंगल लेबल इथनं मॅच जिंकता येणार नाहीये.
इथनं सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. 75चं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. अगदी बरोबर. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे आणि तो मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हवाई फायर आणि चेंडूशी माझे बाहेर. If you go down, rock that run, that's how we're from. Easy now, no need to go down. जी चर्चा सुरू होती आणि आपण जी चर्चा करत होतो मोठ्या फटक्याची आणि तो मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय मागील चेंडूवर. धावसंख्या 6 वाढून दिली ते 32 धावा. यावेळी मात्र स्वयं चेंडू थोडंसं दडपणाखाली येतोय कारण या अगोदर चेंडूवर षटकार फेस केलेल्या फलंदाजाने. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या सिंगलने वाढेल आणि धावसंख्या 1ने वाढून दिलेली ती धावफलकावर डबल 3 33 धावा. यावेळी चांगले चेंडूच्या हाताळणी. निर्धाव चेंडू समाप्ती. आपण पाहतोय 75चं लक्ष आहे आणि 75 लक्षाचा पाठला करताना हमजा स्पोर्ट्स. चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र इनसाइड आउट. एक्स्ट्रा कोरच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. आणखी एक षटकार. हा फटका जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. जमाची चांगली बॅटिंग आज मात्र इथं टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 39 वरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होत असताना 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 36 धावेची गरज आहे मॅच मध्ये. यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळून काढले. मिड विकेटच्या वरून चेंडू येतोय सीमा पार. जमायच्या बॅटमधून निघाला आणखी एक षटकार. अजूनही गरज आहे मॅच मध्ये. जमानं कमबॅक करून दिला. ज्या अनुषंगाने जमा मात्र बॅटिंग करतोय पुराणिक शाबा म्हटलं जाईल कारण का बीएनएन साठी सातत्याने आपण जमाचा खेळ बघितला कित्येक वर्षापासून आणि आज तीच ताकद तोच दरार आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या मध्ये. 12-30 ची गरज आहे गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज राजा गुळवी.
12 चेंडू 30 धावेची गरज मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी पावसाळी स्पर्धा आहे, मात्र पावसाची हजेरी नाहीये ही स्पर्धा या मैदानावरती. ओव्हर द विकेट ना बागफोडला जाण्यादरम्यान कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क आला नाहीये. डॉट आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू जेवढे येतील तेवढ्या मात्र पुन्हा एकदा दबाव येणार आहे. बॅटिंग करत असताना मात्र धावा चेस करत असताना फलंदाजावरती. ओव्हर द विकेट ना आताचा फटका चांगला आपल्याला नक्कीच खेळ तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित मध्ये चेंडू त्यांना बीट करून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायरचा इशारा अजूनही आला नाही आणि आता मात्र इशाराला या चौकाराचा 4 धावा. आपल्याला पाहायला मिळते 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून या मॅच मध्ये 26 धावेची गरज आहे. अजून मॅच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. हमजा स्पोर्ट्स पुन्हा एकदा मात्र कमबॅक करते या मॅच मध्ये. धुमाल सर अगदी बरोबर आहे. चौकारीने धावसंख्येला येतो आकार आणि अजूनही आव्हान जिवंत अपावत आहे हमजा स्पोर्ट्स या संघासाठी. ओव्हर द विकेट ना राजा गुलवीचा मात्र हा चेंडू अजून एक आपल्याला चांगला पाहायला मिळतो. बॅटची कडा लागली आणि चेंडू मात्र अस्थिरक्षक आता मात्र जितू तरी आपल्याला एस्टनच्या मागे पाहायला मिळतात. एक वेगळी रणनीती आपल्याला सातत्यानं रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. अगदी बरोबर आहे. तिसरे षट चौथे षटक मार्गस्थ राजा गुरु आपण पाहतो राईट अमोर द विकेट. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत आणि झेल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. सेकंड एटम मध्ये हा झेल पकडला योगेशच्या माध्यमातून सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि ही विकेट देखील भरपूर महत्वाची होती आणि हमजा स्फोटला लागणारा हा भरपूर मोठा धक्का. अगदी बरोबर. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा झेल पकडलेला आहे. नवीन फलंदाज सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला गेला. यासाठी कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ज्याने तो कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय रेस बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट ना गती कमी करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा मात्र यशस्वी झाला. खूप सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सुपर गोलंदाजी उजवा स्टिकवरती जास्तीत जास्त चेंडू मात्र पिचिंग करत असताना आणि त्याचा फायदा आता मात्र झाला. ऍक्शन रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर दर्जेदार गोलंदाजी होत असताना या षटकामध्ये राजा गुलवीच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक झालाय. 7 चेंडू विजयासाठी 26 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. या चेंडूवरती मोठा फटकाला तर मात्र पुन्हा एकदा समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. म्हणजे इथनं राजा गुलवी देखील जास्तीत जास्त पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल या अंतिम बॉलवरती. ओव्हर द विकेट ना यावेळेस हा फटका हवेत केलेत. मिसामिंग शॉट जेलची संधी. कपिल तिथे आहेत उपस्थित. चूक मात्र होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. लागणार अजून एक धक्का फलंदाज बाद.
अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचे षटक आणण्यासाठी संघनायकांनी चेंडू सोपवलाय गोलंदाज जुल्फिकार याच्या हातामध्ये. 6 चेंडू 26 रोखायचे आहेत म्हणजे बेनिफिट गोलंदाजाकडे आहे. 6 चेंडू 26 धावेची अजूनही गरज आहे. गोवर्धन आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज गोवर्धन आपण पाहतो मॅन फ्रॉम सावंदे. जुल्फिकार हा शेवटचा षटक घालण्यासाठी आलेला आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. न पहिल्या चेंडूपासून आता मात्र आक्रमण करावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जर इथनं घेऊन जायचा असेल फलंदाजाला तर पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावंच लागेल ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू मात्र आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. जुल्फिकार देखील एक अप्रतिम खेळाडू आहे आणि पूर्णपणे जिम्मेदारी जबाबदारीनं हा अंतिम षटक हाताळत असताना 6 चेंडू 26 बनवायच्या होत्या. पहिला चेंडू आलाय डॉट आणि आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 26 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी ओव्हर द विकेट ना. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जास्त दूर मात्र गेला नाहीये. सिंगल डबलने कुठलाही फरक पडणार नाहीये हेल्स पिल्डर निलोपच्या टीमला. ज्या अनुषंगानं पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग झाली आहे धुमालजी. नक्कीच कारण बाबा आणि त्यानंतर जमा याने एक विजयाची आशा दाखवली होती. ते बाद झाल्यानंतर मात्र अडचणीत सापडलेला आहे हमजा स्पोर्ट्सचा संघ. या सामन्यामध्ये राजा गुलवे यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. क्षेत्ररक्षण करताना एक चांगला झेली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. थोडं सहकार्य करा. जुल्फिकार आपण मॅचला कधी स्टार्ट करायचे. 4 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 25 धावेची गरज आहे मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी आणि आता मात्र मॅचमध्ये आहे फक्त ऑप्शन. या पुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचं लगेचच. 3 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेची गरज आहे. जयकुमार अगेन्स्ट 25 धावेची गरज आहे. माफ करा नवाब स्पोर्ट्स. यावेळेचा फटका हवेत खेळत मेस्तामिंग शॉट सेल तिथे पकडला जातो आणि कॉटन बॉल फलंदाज बाद. ओव्हर द विकेट. दरम्यानचा अजूनही चांगला चेंडू अपील देखील आणि अपील ती स्वीकारत असताना उमेश किने सर 1 more विकेट डाऊन फलंदाज बाद. तारिक रईस प्राईम टीम रईस बिल्डर्स हा संघ चांगलं प्रदर्शन या संघाने या सामन्यामध्ये केलेलं आहे. आणखीन एक फलंदाजी ते बाद झालेला आहे हमजा स्पोर्ट्स संघाचा. जुल्फिकार याने नक्कीच चांगलं षटक हाताळलेलं आहे. 2 फलंदाजी ते बाद झालेले आहेत बॅक टू बॅक 2 चेंडूंवर. आणि विकेट हॅट्रिकची संधी आता मात्र जुल्फिकार याच्याकडे चालून आलेली आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डोललेला आहे. 4 धावांसाठी जातोय का पाहूया. मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे राईस बिल्डर या संघाने. अभिनंदन राईस बिल्डर, अभिनंदन तारिक रईस, अभिनंदन संघनायक हरेश केने आणि हार्डलक हमजा स्पोर्ट्स. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर नक्कीच ज्या खेळाडूने अतिशय उत्कृष्ट प्रभावी कामगिरी केलेली आहे. फलंदाजीला येताना नक्कीच ज्याने टोळेजंगी फटकेबाजी केली होती. नाबाद 31 धावांचं योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी करताना 2 विकेट प्राप्त केले होतं. फलंदाजी करताना राजा गुलवी जो चेंडू सर्व बाजूनी